भगवान की जय, सद्गुरु साखरे महाराज की जय, सद्गुरु केशरी महाराज की जय, नरेश्वर भगवान की जय। आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही। कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरण संताजिया, ओ सरे चरण संताजिया, ओ सरे चरण संताजिया। जगमादाने कथेचा विस्तार, जगमादाने कथेचा विस्तार, जगमादाने कथेचा विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, यो अंत प्रविश्यामि मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नः। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीनं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या। मस्तक हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या चरणारविंदी ही कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असो. महाराज तसं पाहिलं तर हा अभंग सगळ्यांच्या पाठातला, सगळ्यांच्या पाठातला. सकाळी पाठ करण्याची वेगळी गरज, नेहमी परिचयातला. अनेक वेळा तुम्ही कीर्तनही ऐकले असतील, अनेक वेळा कीर्तनही ऐकले असतील. आज आमचं ऐकून बघा. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचा परिचित असलेला असा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या सोबत संवाद साधतात. तयाचा हरीख वाटे वाटे. कोणाशी संवाद आहे? देवाशी. आपला देवाशी संवाद असतो का? आपला माणसाची असतो. देवाशी संवाद साधतात आणि संवाद साधत असताना त्या संवादाचं स्वरूप काय आहे? भगवंताशी संवाद साधत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या सोबत चर्चा करताय की हे देवा, हे बघा, या अवनी तलावरती, या भूतलावरती जो कोणी साधक, जो कोणी मुमुक्षु, जो कोणी भक्त की जो आपल्या हिताच्या विषयी जागृत आहे, आपल्या हिता जो असे जागता. बघा तुकोबारायांची शब्दरचना आहे, आपल्या हिता जो असे जागता. आता आपण जागताय का झोपताय तो विषय नंतर. आपण सगळे झोपते आहे. आपल्या हिता जो असे जागता, जो आपल्या हिताच्या विषयी जागृत आहे. नुसता जागृत नाही महाराज, त्या हिताच्या विषयी, त्या हितकारक गोष्टी करण्याविषयी जो तत्पर आहे, त्यामध्ये कार्यप्रणव झालेला आहे, त्यामध्ये त्याने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, असा जो व्यक्ती आहे त्याचं हे वर्णन आहे. तो जो व्यक्ती आहे जो आपल्या हिताच्या विषयी जागृत आहे, त्यामध्ये प्रवृत्त झालेला आहे, त्याच्याविषयी वर्णन करत असताना धन्य माता पिता तयाची. त्याचे माता, त्याचे पिता हे काय धन्य आहे, धन्यतेला पात्र आहेत. ते खरोखर धन्य आहेत. का तर आपल्या हिताच्या विषयी जागृत असताना जागृती कशामध्ये समाविष्ट झालेली आहे हे कळालेलं आहे. आणि मग त्यासाठी त्या हितामध्ये प्रवृत्त झालेल्या साधनाचा उल्लेख करतायत. काय करतात मग ते? जागे आहेत म्हणजे नेमकं काय करतात? जागे आहेत म्हणजे काय? रात्री जागतात,
आणि लोकांनाही जागू देत नाही कीर्तन करून, असं आहे का? नाही महाराज. ते जागृत आहे याचा अर्थ ते काय करतात, ते आपल्या हिताच्या साधनेमध्ये प्रवृत्त आहे. मग ती हिताची साधना करतात काय नेमकी कोणती, त्या हिताच्या साधनेचं स्वरूप महाराज वर्णन करतात. गीता भागवत करीते श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जो काही आयुष्याचा कालावधी मिळालेला आहे, जो काही जीवनाचा कालावधी मिळालेला आहे, त्या कालावधीमध्ये तो कालावधी ते कशामध्ये घालवतात? भिंतीवरचं चित्र पाहण्यामध्ये नाही, तो आपल्या आयुष्याचा कालावधी कशामध्ये घालवतात? गीता भागवत करीते श्रवण, गीतेचं भागवताचं तत्वचिंतना श्रवण करतात. आणि महाराज ज्या वेळेला श्रवण होत नसेल त्यावेळेला अखंड चिंतन भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवतात. आणि असे आपल्या हिताच्या विषयी जागृत असलेले, भगवंताच्या नामचिंतनामध्ये प्रवृत्त झालेले आणि सद्ग्रंथाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त झालेले जे कोणी असतील, हे देवा अशा व्यक्तींचा, अशा साधकांच्या जर मला संयोग झाला, माझा जर त्यांचा संबंध झाला आणि त्यामध्ये जर माझ्या हातून त्यांची सेवा करण्याचा जर योग प्राप्त झाला, तर ते माझ्या भाग्याचं लक्षण असेल. का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा वार नाही. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. अभंगाचा थोडक्यात धावता भावार्थ आपण पाहिलेला आहे. आता उर्वरित असलेल्या तासाभराच्या कालावधीमध्ये आधीच उशीर झाला, लाईट गेलेली होती, हे सगळं जुळाजुळ करताना उशीर झालेला आहे. त्यात आमच्या सगळ्यांना उकाडा होतो, म्हणून तुमच्या जास्त ह्याची परीक्षा न घेता दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये भगवंत ज्या रीतीने बुद्धीला चालना देतील, संत ज्या रीतीने चालना देतील, त्या रीतीने या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल तत्पूर्वी आपण या ठिकाणी कशासाठी एकत्रित झालेला आहोत त्याविषयीचा वेगळा परिहार देण्याची गरज नाही. तरी सुद्धा आजचा दिवस विशेष आहे. म्हणून सगळ्या सप्ताहामध्ये आजचंच कीर्तन आहे. शेवटचं कीर्तन काल्याचं आहे म्हणून ते करावंच लागणार, ते करावंच लागणार. पण आजच्या दिवसाची विशेषता आहे महाराज. काय विशेषता आहे तर महाराज, आपल्या या कथा मंडपामध्ये ही श्रीमद भागवत कथा ज्या निमित्ताने आयोजित झालेली आहे, त्याचं विशेषत्वाने जर निमित्त जर कोणतं असेल तर आमचे आदरणीय श्रीयुत अरुण दादा हिरामन चौधरी यांच्या अमृत महोत्सवी जन्मवर्षाच्या निमित्ताने त्यांच्या मुलाने, त्यांच्या चिरंजीवांनी हा भव्य आणि दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. लक्ष घ्या, आपल्या पित्याला महाराज जिवंत असताना, आपल्या सोबत असताना जर सुख देण्याचं काम हे फार अल्प लोकांच्या पत्रीत अल्प, आणि त्यात आमचे दादा आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या वैदिक संस्कृतीचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आचार धर्माचा उपदेश करीत असताना, वेदाने पहिला उपदेश केलेला आहे. काय उपदेश केला आहे? मातृदेवो भव, पितृ देवो भव, मग त्यानंतर आचार्य देवो भव, आणि मग त्यानंतर अतिथी
देवो भव. देवो भव म्हणजे काय? हा, भव म्हणजे भूभवती होणे, बरोबर आहे की नाही? देव भव म्हणजे मातेच्या विषयी, पित्याच्या विषयी, गुरूंच्या विषयी आणि अतिथीच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये भगवतीय देवत्वाची बुद्धी निर्माण हो. विठ्ठल स्मरणातून अर्थात नाव पारंपरिक आहे. मला चष्मा काय लागला काय? स्वर्गीय हिरामण सोना चौधरी आणि स्वर्गीय गीताबाई, हा? सीताबाई की गीताबाई हिरामण चौधरी. ते जरा मोठं पाहिजे होतं जरा. चष्मा आमचा घरी असो. तर आपल्या पूर्वजांचं सुद्धा काय महाराज स्मरण आहे आणि त्या निमित्ताने अतिशय आनंदाचा असा हा प्रसंग आहे. सगळा परिवार या निमित्ताने एकत्रित या ठिकाणी जमा झालेला आहे, एकत्रित झालेला आहे. आमच्या सौभाग्यवती उषाताई अरुण चौधरी आणि आमचे हरिभक्तपरायण शुद्ध निशिकांत अरुणदादा चौधरी, त्याच्यानंतर सौभाग्यवती मिनलताई निशिकांत चौधरी, त्यांचा संपूर्ण परिवार आणि त्यांच्या असलेल्या बहिणी, अर्थात त्यामध्ये आमचे श्रीयुत अविनाश वसंत भंगाडे, श्रीयुत पंकज एकनाथ सावदेकर, श्रीयुत निलेश श्रीराम पाटील आणि सौभाग्यवती कविताताई, सौभाग्यवती उत्कर्षाताई आणि सौभाग्यवती सोनिकाताई, या सगळ्या चौधरी परिवाराच्या माध्यमातून त्यांचे आप्तेष्ट, त्यांचे नातेवाईक या मंगलमय प्रसंगी उपस्थित झालेले आहेत. हा सगळा परिवार एकत्रित झालेला आहे आणि हा सगळा एकत्रित परिवार झाल्यानंतर महाराज या ठिकाणी सत्संग करतायत, कथेचं अनुष्ठान करतायत. ही त्यातल्या त्यात विशेष महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठल परिवारामध्ये एकोपा असणे आणि एकोप्यातून सत्संग निर्माण होणे हे फार महत्वाचे. आज काळाची गरज आहे महाराज. आज विभक्त कुटुंब पद्धती होत चालली आहे. 4 मुलं असतील तर चारही मुलांची तोंड 4 बाजूला आहे. तोंडाशी तोंडा न मिळे, फक्त प्रॉपर्टी घेण्यासाठी एकत्र मिळे, ही शोकांतिका आहे महाराज. वसुधैव कुटुंबकम आपली भारतीय संस्कृती काय सांगते? वसुधैव कुटुंबकम, उदार चरितानाम. वसुधैव ही संपूर्ण पृथ्वी हे एका कुटुंबाप्रमाणे आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात, हे विश्वची माझी घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी विभक्त कुटुंब पद्धती आज निर्माण होऊ पाहते आहे आणि ती विकोपाला गेलेली आहे महाराज. ते आपल्या भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक आहे. अमृत वर्षाच्या निमित्ताने आज योग झाला भेटीचा. वा